करा 44 कायदे रद्द करा 44 कायदे 4 कायदे रद्द करा 44 कायदे कायम करा 44 कायदे कायम करा संविधान विरोधी धोरणाचा संविधान विरोधी धोरणाचा काँग्रेस इंटेकच्या वतीने नागपूरच्या संविधान परिसरामध्ये इथे धरणं आंदोलन घेण्यात आलं आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब जाणून घेऊया त्यांची काय शासनपणाची मागणी आहे, तर आपला परिचय सांगा। मी ॲडव्होकेट सुभाष सिंघे, जनरल सेक्रेटरी नागपूर जिल्हा इंटक एवं उपाध्यक्ष महाराष्ट्र इंटक। प्रमुख मांग जी आहे आमची, जे केंद्रीय सरकारने 44 कानून रद्द करून 4 जो आहे लेबर कोड जे बनविण्यात आले आहे, ते 4 लेबर कोड जो आहे कामगाराच्या अहिताचे आहे, नुकसान करणारे आहे आणि ते 4 लेबर कोड रद्द करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे आमची। याविषयी जे सेंट्रल ट्रेड युनियननं पूर्ण आंदोलन केलेलं आहे। हा इशारा जो आहे, हे आंदोलन जे आहे महाराष्ट्र इंटक आणि सेंट्रल ट्रेड युनियनच्या आदेशानुसार आहे। समोरचं काय पाऊल राहणार आहे? समोरचं पाऊल हे राहील का जर हे 4 लेबर कोड रद्द नाही करण्यात आले तर सेंट्रल ट्रेड युनियन जे या संबंधित जो निर्णय घेईल तो निर्णयाच्या अनुसार पुढील ॲक्शन करण्यात येईल। EPS योजना ही EPS पेन्शनमध्ये वाढ करून जे आहे 7500 प्रमाणे देण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर जे आमची खाजगीकरण जे पूर्ण जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पब्लिक सेक्टरला बंद करून त्याचं खाजगीकरण करण्यात येत आहे, ते खाजगीकरण थांबवण्यात यावे, त्याच्यामुळे पूर्ण नुकसान होत आहे। ते खाजगीकरणाच्या विरोधामध्ये ही सुद्धा एक प्रमुख माग आमच्या धरणे आंदोलनामध्ये आहे। त्याच्यानंतर असंघटित कामगारांना जे असंघटित कामगार आहे त्यांना कंत्राटी पद्धतीवर कामावर घेत आहे, कंत्राटी पद्धतीवर त्यांना मिनिमम वेजेस देत नाही आहे, त्यांना रेग्युलरायझेशन करण्यात येत नाही आहे, त्यांना पेन्शन मिळत नाही आहे, त्यांना कोणतीही ESI फायदे मिळत नाही, ही सुद्धा एक प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर जुनी पेन्शन योजना, जी जुनी पेन्शन योजना आहे ती बंद केल्यामुळे जो आहे नवीन भरती झालेल्या लोकांना जे नवीन पेन्शन लागू झाली, त्या नवीन पेन्शन योजनेमुळे लोकांचं अहित होत आहे आणि ही पेन्शन योजना पुराणी पेन्शन योजना हे लागू करण्यात यावी सुद्धा ही सुद्धा आमची मागणी आहे। शासनाने घरकुल मोडकरींना महिलांना घरकुल योजनेचा फायदा मिळावा ही सुद्धा एक आमची याच्यात मागणी दिलेली आहे। अशा आमच्या एकूण 6 मागण्या ज्या आहे या मागण्या घेऊन आज मी धरणं आंदोलन करायला बसलो आहे। राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटेकच्या वतीने नागपूरच्या संविधान परिसरामध्ये आहे सतत आंदोलन चालू आहे आणि आपल्याकडे मान्यवर साहेब सुद्धा जुळले आहे। याचा आधी त्यांनी आंदोलनाला मोठं आंदोलन केलं होता, त्यांचे काय जनतेला सांगणं आहे आणि शासनाची काय विशेष मागणी आहे जाणून घेऊया, तर आपला परिचय सांगा। मी सुरेंद्र टिंगणे, नागपूर जिल्हा इंटकचा कार्याध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिकेतील राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन जी मान्यता प्राप्त आहे त्याचा मी अध्यक्ष आहे। ह्या देशात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कामगारांचं हित जोपासता यावं, त्यांची आर्थिक आणि सामाजिक पिळवणूक होऊ नये याच्याकरता वेळोवेळी 44 कायदे कामगारांसाठी केलेले होते। त्या कायद्यानुसार सर्वांना सुरक्षता होती, आर्थिक असो सामाजिक असो पूर्णपणे त्यांना सुरक्षता मिळालेली होती, सर्व हक्क त्यांचे अबाधित होते। परंतु कोरोना कालावधीमध्ये 2019 मध्ये ह्या सध्याच्या शासनाने ते 44 कायदे रद्द करून त्याचं रूपांतर 4 लेबर कोडमध्ये केलेलं आहे। ह्या 4 लेबर कोडचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल का कामगाराचं हित जोपासण्याचं काम अजिबात झालेलं नाही। भांडवलदार आणि कारखानदार यांना त्याचं बेनिफिट कसं मिळेल, त्यांना त्याचा फायदा कसा होईल याच्याकरता त्याच्यात तरतुदी केलेल्या आहे। त्यामुळं आमची शासनाला मागणी आहे की जे 44 कायदे जुने होते ते जशाचे तसे अस्तित्वात ठेवावे आणि जे 4 लेबर कोड तयार केलेले आहे ते लेबर कोड रद्द करावे। दुसरी मागणी आहे EPF बद्दल। EPF आज तुटपुंजी प्रमाणात आमच्या पेन्शनधारकांना मिळते आहे, त्यात वाढ करून 7500 रुपये EPF पेन्शन करायला पाहिजे।
7,500 देत असताना त्यात महागाई भत्ता सुद्धा दिला पाहिजे आणि आरोग्य सेवा त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. सरकारने नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे. मागच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आलेली होती. राज्य शासनाने 3 महिन्यात याचा निर्णय घेण्याकरता एक समिती गठीत केली होती, परंतु त्या समितीने तोंडाला पाणी पुसून कामगारांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेऊन मनमानी पद्धतीने नवीन पेन्शन त्यांनी लागू केलेली आहे, ज्याच्यामुळं कामगारांचं, शिक्षकांचं, सफाई कामगारांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. जो कर्मचारी आपल्या आयुष्यातले 30-35 वर्ष सेवा देतो, त्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्याचा उदरनिर्वाह व्हावा, त्याचं कुटुंब पोसता आलं पाहिजे, याच्याकरता जी जुनी पेन्शन होती ती जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करावी. तसेच सार्वजनिक उपक्रमामध्ये तुम्ही बघितलं असेल, केंद्र शासन असो की राज्य शासन असो, मोठ्या प्रमाणात सरकारी खात्यांचं खाजगीकरण करून राहिलेले आहे आणि त्या खाजगीकरणामुळं आज जो युवक आहे, सुशिक्षित बेरोजगारी वाढत आहे, त्या लोकांचे रोजगार हिरावल्या चाललेले आहे, त्यांच्यावर आर्थिक संकट येत आहे. एवढंच नाही तर आता युवक हा निराशमय जीवन जगत आहे. एवढं शिक्षण केल्यावर सुद्धा त्याच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे, मागणी आहे की आपण हे खाजगीकरण बंद करा आणि स्थायी नोकऱ्या, ज्या रिक्त पदं आहे त्या ठिकाणी या लोकांना रोजगार द्या. कंत्राटी पद्धत बंद करा. कंत्राटी पद्धतीमुळं फार मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचं शोषण करण्याचं काम तो कंत्राटदार करतो. महाराष्ट्र शासनाने आणि लेबर ॲक्टनुसार मिनिमम वेजेस ॲक्ट लागू आहे, परंतु तुम्ही बघितलं असेल हा कंत्राटदार मिनिमम वेजेस ॲक्ट देत नाही, त्याचा ESI कापल्या जात नाही, त्याचा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड कापल्या जात नाही. एवढंच नाही तर आम्ही असं बघितलं, जो कॉन्ट्रॅक्टदार असतो तो त्याचा अकाउंट बँकेत काढतो आणि बँकेत अकाउंट काढल्यावर त्याचं ATM आपल्याजवळ ठेवतो. म्हणजे समजा एखाद्याला 20,000 रुपये मिनिमम वेजेस निघत असेल तर त्याच्या हातात 10 न 12,000 रुपये दिले जाते आणि बाकीचे पैसे तो कॉन्ट्रॅक्टदार आपल्या खिशात भरत असल्यामुळं तो बिचारा एवढी मेहनत करणारा, 10-12 तास काम करणारा, त्याची पिळवणूक कंत्राटदार करते. शासनाने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि अशा कंत्राटदाराचं कंत्राट रद्द केलं पाहिजे. बघतोय की फार मोठ्या प्रमाणात घरेलू मोलकरीण लोकांना सेवा देऊन राहिले, पण हे सेवा देत असताना त्यांचं वास्तव्य हे झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात आहे आणि झोपडपट्टीत असल्यामुळं त्यांची सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, आरोग्याची समस्या याला त्यांना फेस करावं लागतं. म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की जे घरेलू महिला कामगार आहेत त्यांना घरकुल योजना लागू करण्यात यावी आणि इतरही मागण्या आहेत, त्या मागण्या शासनाने ताबडतोब नागपूर जिल्हा इंटकच्या वतीने 6 प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की सरकार आमच्या या मागण्यांवरती सकारात्मक निर्णय घेतील. समजा त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर नाइलाजास्तव आम्हाला पुन्हा तीव्र आंदोलन करावं लागेल. तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की हे जे 4 लेबर कोड जे तयार केलेले आहे याच्या विरोधात पूर्ण देश पातळीवरती सर्व संघटना, जेवढ्या संघटना काम करत आहे त्या एकत्र येऊन याचा लढा देत आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुन्हा पुढील जे आंदोलन राहील त्याच्यात सुद्धा आम्ही सहभागी होऊ आणि हा लढा शेवटपर्यंत लावून धरू आणि आमच्या कामगारांचं हिताचं रक्षण करू असं आजच्या या प्रसंगी सांगून मी इथेच थांबतो. जिंदाबाद.
कामगार यूनियन जिंदाबाद, कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे. कामगार विरोधी धोरणाचा निषेध असो, कामगार विरोधी धोरणाचा निषेध. कामगार एकता, जिंदाबाद, कामगार एकता, जिंदाबाद, कामगार एकता, जिंदाबाद. कल थेट आपल्याशी तुकाराम देखाटे साहेब जुळलेले आहे. शासनाची काय विशेष मागणी आहे जाणून घेऊया. सर आपला परिचय सांगा. तुकाराम देखाटे, जनरल सेक्रेटरी राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष आणि नागपूर जिल्हा इंटकचे कोषाध्यक्ष. काय 44 कायदे जे मोदी सरकारने केले ते कामगाराच्या हिताचे कायदे रद्द करून 4 लेबर कोड त्यांनी तयार केले. ते कामगाराचे हिताचे नसून कामगारांना निस्तनाबूत करणारे आहेत आणि त्यामुळे सर्व कामगार हे देशोधडीला लागतील आणि कारखानदार, उद्योगपती यांचा त्याच्यात फायदा आहे. कामगाराविषयी त्याच्यात काही लिहिलेलं नाही. कामगाराकडून ते म्हणजे हे घेतील, एक स्टॅम्पवर लिहून घेतील, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षाची नोकरी तुम्हाला करावं लागेल. पगार ते ठरवून देतील, तोच राहील. त्यांना पगार म्हणजे वाढीव पगार मागण्याची अनुमती नाही आणि 5 वर्ष त्यांना जो काही पगार देईल मालक त्याच पगारावर त्यांना राहावं लागेल. त्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही, ESIC नाही, बोनस नाही आणि ग्रॅच्युटी नाही. हे सगळे त्याचे कायदे म्हणजे रद्द केले आहेत. हे म्हणजे 4 कोर्ट बिल जे आहे ते रद्द करायला पाहिजे. दुसरी मागणी आमची अशी आहे की कामगारांना जो आज काही म्हणजे EPF पेन्शन मिळतो हे तुटपुंज आहे. 1000 रुपये पेन्शन आज म्हणजे EPF पेन्शन मिळते. आज 1000 रुपयात काहीच होत नाही. त्याचं तो जीवन कसं काय जगणार आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की कमीत कमी EPF पेन्शन 7500 करावी आणि त्यासोबत महागाई भत्ता जोडावा आणि आरोग्य सेवा ही फ्री ऑफ चार्ज सरकारने द्यावी. जाणून घेऊया. मान्यवर मॅडम मीरा भट मॅडम सुद्धा आपल्याशी थेट चॅनलशी जुळले आहे. काय चांगलं त्यांच्या शासनाशी विशेष काय मागण्या आहे जाणून घेऊया. मॅडम मला परिचय सांगा. मी इंटक पदाधिकारी मीरा भट आणि तसेच मी महिला प्रतिनिधी म्हणून काम पाहते. समाजसेविका सुद्धा आहे. 20-25 वर्षापासून समाजसेविकेचं पण काम करत आहे. महाराष्ट्र इंटक महिला प्रतिनिधी, इंटक सचिव. माझा प्रश्न हा आहे की मी आजपर्यंत जवळजवळ महिलांचं जे घरेलू काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या घरकुलाच्या प्रश्नावर आम्ही बरेचदा आंदोलन केले. अनेकदा हा प्रश्न उचलला. अनेक प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन दिले. अनेकदा जाऊन त्या रॅलीच्या माध्यमातून आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला की ज्या घरेलू कामगार महिला आहेत, ज्यांच्याकडे घर नाही आहे राहायला आणि ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा सोर्स नाही आहे, अर्निंग सोर्स, एक काम करून महिला घरकाम करून जे पैसे कमावते त्याच्यावर आपल्या मुलांचं शिक्षण आणि आपलं घरकाम करते, घर चालवते, त्यामध्ये त्यांना हे घराचं भाडं देणं, लाईट बिल देणं, ह्या सगळ्या गोष्टींना खूप मोठ्या संख्येने तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना घरकुलाची आवश्यकता आहे. पण शासनाने काय केलं आहे की ज्यांच्याकडे प्लॉट आहेत, ज्यांच्याकडे मोडकळी चालेल घरं आहेत, त्यांना 2.5 लाख देऊन त्यांची मदत केली. पण ज्यांच्याकडे घरं नाही आहेत, ज्यांचा खरा प्रश्न आहे की त्यांनी काय करावं, अशा जिवंत आणि ज्वलंत प्रश्नाला त्यांनी बाजूला करून त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. म्हणून माझी मागणी आहे की माझ्या सगळ्या ह्या महिला भगिनींकडून, ह्या सर्व मोलकरी भगिनी आहेत ज्या काम करून घर चालवणाऱ्या आहेत, ह्या सगळ्या, आणि त्यामध्ये आमच्या इंटकच्या पदाधिकारी महिला सुद्धा आहेत, तर ह्या सगळ्यांमध्ये आपण त्यांना शासनाने घरकुल हा मिळवून द्यावं ही मागणी आमची आहे. सोबतच इंटकच्या अनेक मागण्या, आमच्या ज्या 6 मागण्या आहेत त्या 6 मागण्यांचा सुद्धा सरकारने विचार करावा आणि त्या धोरणांवर त्यांनी चालावे. बोला. जिंदाबाद इंटक, जिंदाबाद. हम सब एक है, मजदूर एकता. हर जोर गुल की टक्कर में, हर जोर गुल की टक्कर में, हर जोर गुल की टक्कर
टक्कर में कामगार एकजुटीचा संविधान 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 सांगितले आपण या समोर या संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा गांधी बंधूंनो आपल्या धरणे कार्यक्रमाला आणि महाराष्ट्र इंटकच्या